औरंगजेबाने एका सत्तेला संभाजी महाराजांना जिवंत पकडून द्या, मी इथून दिल्लीला परत जाईन अशी उघड ऑफर दिली होती। तर 1681-82 दरम्यान औरंगजेब दख्खनेत उतरला आणि हा औरंगजेब दख्खनेत का उतरला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला नष्ट करण्यासाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी हा औरंगजेब दख्खनेत उतरला। म्हणजे 1682 पासून त्याने मराठ्यांवर सलग हल्ले केले, परंतु त्या हल्ल्यांचा काही एक फायदा औरंगजेबाला झाला नाही। म्हणून औरंगजेबाने ठरवलं की आधी आदिलशाही आणि कुतुबशाही नष्ट करायची आणि त्यानंतर मराठ्यांकडे वळायचं। तर याच दरम्यान औरंगजेबाने एका सत्तेला संभाजी महाराजांना जिवंत पकडून द्या, मी इथून दिल्लीला परत जाईन अशी उघड ऑफर दिली होती। आता ती ऑफर कोणाला दिली होती तर ती ऑफर दिली होती सिकंदर आदिलशहाला। आता या सगळ्या गोष्टीचं वर्णन कुठे आलंय तर बसातीन उल सलातीन हा जो आदिलशाही सत्तेचा जो इतिहास ग्रंथ आहे त्यामध्ये आपल्याला या गोष्टीचं वर्णन येतं। म्हणजे झालं असं की विजापूरची जी आदिलशाही होती त्या विजापूरच्या आदिलशाहीवर स्वतः औरंगजेब जातीनं हल्ला करायला गेला आणि आदिलशाहीची ज्यावेळेस पिछेहाट होऊ लागली त्यावेळेस आदिलशहानं असं ठरवलं औरंगजेबाशी बोलाचाली करायची आणि औरंगजेबाला शास्त्रामध्ये अडकवण्याची एक योजना आदिलशहानं बनवली। आदिलशहानं काय ठरवलं तर औरंगजेबाला असं सांगायचं की मुसलमानांनी मुसलमानांशी युद्ध करणं हे अशास्त्र आहे, म्हणजे मुसलमानांनी मुसलमानांवर हल्ला करायचा किंवा त्यांचा छळ करायचा हे अशास्त्रीय आहे, अशा प्रकारची बोलणी करायची असं आदिलशहाने ठरवलं। आणि त्यानुसार आदिलशहाने म्हणजे सिकंदर आदिलशहाने त्यांची जी विद्वान मंडळी होती ती औरंगजेबाकडे पाठवली आणि त्या औरंगजेबाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या की हे सगळं अशास्त्र आहे। परंतु त्यावेळेस औरंगजेबाने त्या विद्वानांना जे उत्तर दिलंय ते महत्वाचं आहे आणि औरंगजेब आदिलशहाला काय म्हणतो, जे तुम्ही बोललात ते खरे आहे व दुरुस्त आहे, यात काही एक अमान्य होण्याची जागा नाही। परंतु बेमान हिंदूचा पुत्र म्हणजे शिवाजीचा पुत्र संभाजी हा असा आहे की त्याला तोडण्यास लायक आहे। तो संभाजी तुमचा आश्रय धरून राहिला आहे आणि तुमचे आधाराने बहुत फंद पितोरी व खराबी करत आहे। आम्ही आपले वतन सोडून या सरहदीत आमचे येण्याचे तात्पर्य या परते म्हणजे संभाजीच पकडण्या परते दुसरे काही एक नाही। म्हणजे औरंगजेब म्हणतोय की संभाजीला पकडण्याखेरीज माझा दुसरा कोणताही उद्देश नाही। संभाजीच हाती आणून म्हणजे पकडून पृथ्वीतील मनुष्यास संभाजीचे पिढेपासून सोडवावे। तो संभाजी तुमचे आश्रयास आहे, तो संभाजी आमचे हवाली करून द्यावा हे तुम्हास मागतो। संभाजी आमच्या हाती आला म्हणजे याच घटकेस आम्ही निघून जातो आणि आपले दिल्लीचा मार्ग स्वीकारतो असे आलमगीर पातशाह बोलले। म्हणजे या गोष्टीवरून आपल्याला काय समजतंय, संभाजी महाराजांना पकडणं आणि स्वराज्याचा समूळ नष्ट करणं हा एकमेव उद्देश घेऊनच औरंगजेब दख्खनेत उतरला होता। आणि याशिवाय तो आदिलशहाला असं म्हणतोय की संभाजी तुमच्या आश्रयाला आलाय, पण परिस्थिती मात्र उलट होती। संभाजी महाराजांचीच मदत आदिलशहा मागत होता आणि आदिलशहाच्या बापामध्ये पण सुद्धा दम नव्हता की संभाजी महाराजांना पकडून तो मुघलांकडे त्यांना सोपवेल। आणि हे आदिलशहाला सुद्धा माहिती होतं, मुघलांना सुद्धा माहिती होतं, तरी सुद्धा मुद्दाम औरंगजेब आदिलशहाला अशी ऑफर देतोय संभाजी महाराजांना पकडून द्या, मी उत्तरेत निघून जाईल।